नमस्कार, मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण ग्रह बघतो आहोत. ग्रहामध्ये रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू ही सगळ्यांची माहिती आपण बघून झाली. आज आपण हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या 3 ग्रहांची जी आपल्याला उपलब्ध माहिती आहे ती आपण बघणार आहोत. तर पहिलं तर आपण हर्षल घेऊया. हर्षल हा ग्रह आहे, त्याला स्वतःची रास नाही, स्वतःच्या राशी नाहीत, तसंच स्वतःचे नक्षत्र पण त्याला नाहीत. नक्षत्र नाही स्वतःची, त्याच्यामुळे काय झालं, महादशा विदशात पण विषुत्तरी महादशेत सुद्धा त्याला स्थान नाही हर्षलला. मग आणि त्याला 7वी दृष्टी आहे. 7वी दृष्टी त्याला आहे, ज्या स्थानात आहे जन्मतः तिथून 7व्या दृष्टीने तो बघतो. आता हर्षलची आपण माहिती घेणार आहोत. तर हर्षल हा राशी नक्षत्र हे काही नाही, महादशेत त्यांना स्थान नाही. हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे तिन्ही ग्रह खूप लांब आहे. आपल्या याच्यावर परिणाम होत नाही असं नाही आपण म्हणू शकतो, पण यांचे परिणाम विक्षिप्त आहेत, रेग्युलर नवग्रहांसारखे नाही. हर्षल हा अतिशय लहरी, विक्षिप्त वागणारा असा ग्रह आहे आणि अचानक घटना घडवून आणतो. कुठलीही घटना ठरलेली नसते, तुम्हाला पूर्वकल्पना न देता तो घटना घडवून आणतो, असा हा हर्षल आहे. आणि हा गणित, ज्योतिष, नंतर विद्युत तर त्याशी संबंध आहे त्याचा. ह्या याच्यात तो अचानक घटना घडवतो, असे काही शोध करतो किंवा अशा काही उलथापालथा करतो की तुम्ही ती कल्पना पण करू शकत नाही. पण या हर्षलचा बुधाशी साधर्म्य आहे, म्हणजे बुधाचे गुणधर्म त्याच्यात थोडे आहेत, पण बुधापेक्षा खूप अतितीव्र आहेत. हर्षल जर चांगला असेल तर तो संशोधक बनवतो, अतिशय बुद्धिमान बनवतो, असा हा हर्षल आपला ग्रह आपल्यापासून खूप लांब आहे. आता आपण नेपच्यून बघूया. नेपच्यून हा ग्रह कसा आहे, त्याची पण तीच कथा आहे. त्याला कुठल्याही राशीचं स्वामित्व नाही, तसंच त्याला कुठल्याही स्वतःच्या नक्षत्र नाही. 3 नक्षत्र, 2 नक्षत्र, एक कुठलंही नक्षत्र नाही, राशी नाही, असा हा नेपच्यून ग्रह आहे. नेपच्यून ग्रह त्याला पण 7वी दृष्टी आहे. पण आता नेपच्यून ग्रहाची माहिती जर घ्यायची झाली, त्यालाही महादशेत, अंतर्दशेत, विषुत्तरी महादशेत त्याला स्थान नाही. रवी ते केतूपर्यंतच्याच नवग्रहांना स्थान आहे. त्यामुळे हर्षल, नेपच्यून यांना महादशेत सुद्धा स्थान नाही. हा नेपच्यून काय करतो, नेपच्यून कण खूप लांब आहे पृथ्वीपासून, पण तरी सुद्धा नेपच्यून हा आध्यात्मिक ग्रह आहे, मनाशी संबंध आहे, अंतस्फूर्ती, मनाशी संबंध आहे. अंतस्फूर्तीमुळे वेगवेगळे काव्य, वेगवेगळ्या अध्यात्म लेवलवर जाणं. नेपच्यून चांगला असेल तर तो अतिशय चांगला अध्यात्म देतो. अध्यात्माचे साक्षात्कार, अध्यात्माचे दाखले देणं, हे सगळं काम नेपच्यून करतो. आणि मनाशी हे संबंध आहे, त्यामुळे अंतःप्रेरणा खूप आहे. नंतर काय, गूढ विद्या, धुंदी पदार्थ, जे त्या पदार्थावर त्याचा अंमल आहे, असा हा नेपच्यून. धर्मग्रंथांवर त्याचा, मुख्य म्हणजे धर्म म्हणा किंवा आध्यात्मिक पॉवर त्याच्याकडे खूप आहे. पण नेपच्यून जर फसवणूक पण करणार आहे बरं तो. एखाद्याला व्यवसायात फसवणं, एखाद्या गोष्टीत फसवणं, विवाहात फसवणूक होणं. सप्तमांचं नेपच्यून असेल तर विवाहात चौकशी केल्याशिवाय विवाह करू नये, विवाहात फसवणं हा पण त्याचा गुणधर्मच आहे. असा हा
संवेदनशील नेपच्यून आपण अभ्यासणार आहोत किंवा अभ्यासतोय. आता प्लुटो, प्लुटो हा ग्रह काय, तो पण अति दूर आहे. तो तर हर्षल नेपच्यूनच्या खूप दूर आहे, खूप लांब आहे. आता तुम्हाला पुढच्या चार्टवरनं कळेलच किती लांब आहे, किती काळ, 1 महिन्याला पुढं म्हणजे एक राशी गणाला किती वेळ लागतो वगैरे हे सगळं तुम्ही बघणारच आता पुढच्या चार्टमध्ये. आपण प्लुटो हा विध्वंसक ग्रह आहे. अणूशी त्याचा संबंध आहे. अणुस्फोट, युद्धे, महायुद्धे, संहार गोष्टी, नैसर्गिक आपत्ती, ह्या सगळ्यावर प्लुटोचा अंमल आहे. लढाया, साध्या सुद्धा लढाया नाही, रक्तरंजित लढाया, असा हा प्लुटो आहे. प्लुटोचा अभ्यास अजून फार काही झालेला नाही, पण तो एका याच्यातनं जायलाच त्याला अशा जायला 30 वर्ष लागतात. कसा अभ्यास होईल एखाद्या माणसाकडून, नाहीच होऊ शकत. त्यामुळे त्याची पूर्ण माहिती नाही आहे सगळ्यांना. जेवढे फार थोडी माहिती आहे, तो चांगला ग्रह, स्फोटक ग्रह आहे, विध्वंसक आहे, नाश करणारा आहे, लढाया करणारा आहे. निसर्गात तो तुम्हाला, निसर्ग म्हणजे ज्वालामुखी किंवा नैसर्गिक आपत्ती हे सगळं ओढवणारा हा प्लुटो ग्रह आहे. त्यात आपण प्राथमिक माहिती ह्याची तक्त्यावरनं बघणार आहोत. मी आता तक्ता लावते. आता हर्षल विध्वंसक व तीव्र फलदायी, बुधाशी साधर्म्य असलेला ग्रह, गणित ज्योतिष यात अचानक उलथापालथ करणारा ग्रह, स्फोटक व विद्युत शक्ती असलेला अत्यंत चंचल व लहरी असा हर्षल ग्रह आहे. आलं का लक्षात? आता नेपच्यून पृथ्वीपासून दूर, गूढ, शांत, अतिसंवेदनाशील, मनाशी संबंध, अंतःप्रेरक ग्रह, नेपच्यूनची माहिती. आणि आता प्लुटो अति तीव्र विध्वंसक स्फोट, अण्वस्त्र, भूकंप, रक्तरंजित लढाया, महापूर, प्रलय या संबंधी प्लुटोचा विचार होतो. आलं लक्षात? हर्षल, नेपच्यून, प्लुटो यांची साधारण माहिती झाली. आता आपण त्याचे आणखीन चार्ट बघूयात. तिघांचे पण वेगवेगळे चार्ट आहेत तिघांचे, ते आपण बघणार आहोत. आपण हर्षलचा चार्ट बघणार आहोत. आता हर्षल तर रास आहे का, स्वराशी नाहीत. नक्षत्र का, स्वनक्षत्र नाहीत. महादशा वर्षे नाहीत. आता गती किती आहे त्यांची बघा. गतीवरून तुम्हाला लक्षात येईल किती लांब आहे ते. 0° ते 4 कला, इतकी त्यांची गती आहे हर्षलची. दिशा कोणती आहे? दिशा नाही आहे त्याला. नंतर तत्व कुठलं? अग्नितत्व. नंतर एक राशी भोगायला त्याला किती वेळ लागतो? 7.5 वर्षे. 7.5 वर्ष तो एका राशीत राहतो. कळलं? आणखीन आता त्याचा हे कुठलं रत्न कुठलं? अलेक्झांड्रा आणि दृष्टी 7वी. अलेक्झांड्रिया हा रत्न आहे त्याचा. अशी ह्या हर्षलची माहिती. 7वी दृष्टी धरतात, पण त्याचं काही आपण फार यूज करत नाही. हर्षल, नेपच्यून, प्लुटो यांना जरी दृष्टी असली तर ते खूप दूर असल्याकडे त्याचा काही फार विचार होत नाही. आता हर्षलची माहिती आपण घेतली. आता नेपच्यूनचा तक्ता बघूयात. नेपच्यूनला रास, स्वतःची रास नाही. नक्षत्र, स्वतःची नक्षत्र नाहीत. महादशा वर्ष, त्याला महादशेत स्थान नाही. आता गती 0° ते 4 कला, इतकी गती नेपच्यूनची आहे. दिशा काय? दिशा नाहीये. तत्व जलतत्वाची रास आहे. हे जलतत्वाचा हे ग्रह आहे. एक रास भोगायला त्याला किती काळ लागतो? 14 वर्ष.
म्हणजे एका राशीत तो किती वर्ष असतो? 14 वर्ष. मेषेत 14 वर्ष झाले की पुढे वृषभेत 14, अशी 12 राशी तो पार पाडणार. म्हणजे बघा बरं किती वेळ लागतो त्याला, किती स्लो ग्रह आहे. आलं का लक्षात? आणि दृष्टी 7वी, पण ह्याही दृष्टीचा काही फार उपयोग होत नाही. आता आपण प्लुटोचं बघूयात. पण हर्षल, नेपच्यून यांचा चार्ट पहिला. आता हा प्लुटोचा बघूयात. प्लुटोला रास आहे का स्वतःची? नाही. स्वतःची नक्षत्र आहेत का? अजिबात नाही. मग महादशेत त्याला स्थान आहे का? अजिबात नाही. मग आता काय आहे? गती बघा, त्याची गती बघा. प्लुटो किती लांब आहे आपल्यापेक्षा. 0° ते 2 कला एवढीच गती आहे. बघा बरं किती लांब आहे, हो की नाही? दिशा नाही. तत्व अग्नितत्व. एक रास भोगायला किती काळ लागतो? 30 वर्ष. एका राशीत तो 30 वर्ष राहतो. अशा 12 राशी पूर्ण करायला किती वर्ष लागतील त्याला? 36. अरे बापरे. म्हणून ह्या ग्रहाचा अभ्यास झालेला नाही. कारण माणूस करू शकतच नाही ना, त्याला आयुष्यच इतकं नाही. 120 वर्ष मॅक्झिमम आयुष्य माणसं धरलंय. त्यामुळे प्लुटो ह्या ग्रहाचा अभ्यास फारसा झालेला नाही. जेवढी आपल्याला माहिती अवेलेबल आहे तेवढी आपण पाहिलेली आहे. आता रत्न कुठला? ओपेल आणि दृष्टी 7वी. ही दृष्टीचं पण काय आपण फार याचा विचार करत नाही. तर आता तुम्ही पाहिलं का? रवीपासून ते प्लुटोपर्यंत आपण सगळ्यांची ग्रहांची माहिती घेतलेली आहे. आता आपला आजचा भाग हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो हा भाग आपण आता इथेच संपवतो. म्हणजे आज आपले रवीपासून प्लुटोपर्यंतच्या ग्रहांची माहिती पूर्णपणे घेऊन झालेली आहे. आता आपण पुढचा भाग हा राशींचा घेणार आहोत. राशींचे ग्रहांचे कसे आपण डिटेल्स पाहिले अशा 12 राशींचे पण डिटेल्स बघणार आहोत. तर मला असं वाटतं हा भाग आपण इथेच संपवावा आणि मी आपली आज इथेच रजा घेते. आपण सगळ्यांनी हा चॅनल पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.